शेतकरी मित्र नमस्ते. कृषीभूषण आर डी पाटील सर शेती तंत्रज्ञानामध्ये आपले स्वागत आहे. आज दिनांक 24 जानेवारी रोजी आपल्याच हे लागण तुटलेल्या क्षेत्राला भेट देण्यासाठी आपल्याच ग्रुपचे सभासद शेतकरी आलेत. आपल्या जवळचे पाहुणे आमचे कोथळीचे अजिंक्य पुजारी आणि त्यांच्याबरोबर काका. काका नमस्ते. नमस्ते काका, आपलं पूर्ण नाव? सुनील शामराव बंडकर, मुक्काम पोस्ट मौजे डिग्रज. तर एकंदरीत आपण ही पूर्ण आपलं जे क्षेत्र पाहिलं, ही पानबुडीची जी अवस्था आहे, पान म्हणजे दलदलीची म्हणतो आपण, हे मी शेतकऱ्यांना सांगत असतो. पण आज तुम्ही आल्यानंतर पाहायला भेटले भेटलं की मी एकंदरीत त्या अवस्थेमध्ये सुद्धा हे ऊस तुटल्यापासून या शेतामध्ये पाणी असून पण फुटवा वगैरे कसा झालाय व्हायला? एकदम जोमदार कोंब फुटल्यात, ठोसर कोंब आहेत. मी एकंदरीत समजा आपण ट्रीटमेंट अजून ही चालू करता येत नाही आपल्याला ह्या दलदलीमुळे. या दलदली एक 8-10 दिवसामध्ये संपल्यानंतर ट्रीटमेंट चालू होईल. त्यावेळेला एक जी आपण शेतकऱ्याला विक्रमी उत्पादनाची अवस्था सांगत असतो ती सत्य अवस्था दिसून येते घ्यायच्यात. बरोबर, अगदी बरोबर. कारण कोंब वगैरे आहे ना, आज शेतकरी बांधवांनी दावायची बघा की एवढे ठोसर कोंब आमच्याकडे येत नाहीत तसे सहजासहजी आहे ना. आणि ते पण पूर्णपणे म्हणजे ट्रीटमेंट आता करता येईल नाही. आज जर आता कोंब पाहिले या ठिकाणी हे निघणारे सगळे कोंब एकदम असे सुदृढ सशक्त. 2 फूट अंतर आपण केल्यामुळं जी निसर्गशक्तीची वाव भेटतो, तो वाव भेटल्यामुळे आपल्याला कोंबे सुदृढरित्या भेटलेले आहेत. आणि आज काका आपण शेतकरी बांधवांना एक डायरेक्ट लाईव्हच दाखवूया की जे कॅनलचं पर्क्युलेशनचं जे पाणी म्हणतो आपण, जे चर मारल्या या कंडिशनमधून हे अशा प्रकारचं पाणी वाहतं. एवढी ही बिकट परिस्थिती आहे, एकदम डेंजर अवस्था आहे. आणि ह्या अवस्थेमध्येच आपण या ठिकाणी चर मारून चरीतपासून कंप्लीट ही 8 फूट अंतरावर आत लावले. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण जे शेतकरी बांधवांना सांगत असतो की आपले 15 गुंठ, आता अर्धा एकर क्षेत्रामधले हे पूर्ण चर, आणि ह्या चरीपासून जर आपलं ऊस लागणीचं अंतर पाहिलं तर एक सर्वसाधारण 8 ते 9 फूट येते. हे 9 फूट गुणवले टोटली आपलं ही 550 फूट धरलं तर बरोबर 4.25 ते 5 गुंठ आपलं काका चरीमध्ये गेलं क्षेत्र. हे 15 गुंठे क्षेत्र आहे. तरी ह्या क्षेत्रामध्ये आपला यावर्षी 39 टनाचं ॲव्हरेज भेटलं. मागील वर्षी 56 टन भेटलं. पण यावर्षी काही कंडिशन झाली होती की उन्हाळ्यामध्ये आपणाला 1-1.5 महिना पूर्ण पाणी एक योजना बंद पडल्यामुळे आले नव्हते. एकंदरीत यावर्षी आपण पाहू की आता फुटव्याची कंडिशन ज्यावेळेला शेतकरी बांधवांना आपण दावायचं झालं तर हे बागाला पूर्णपणे तासल्यानंतर खालून निघणारे फुटवे एकदम सुपरमध्ये निघतात. ठीक आहे काका, तुम्ही आज आला, वेळ दिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.